नमस्कार, मी गावचा गुरुजी. मित्रांनो, आज मी उभा आहे या गावातील माझ्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत. खरं तर घरी मी मोबाईल बघत असताना एक बातमी पाहिली, जी संभाजीनगरमधील जी बातमी होती की ज्यामध्ये जो 18 वर्षाचा कुणाल नावाचा जो मुलगा आहे तो त्या डोंगरावरून उडी मारून त्यानं जे सुसाईड केलं, त्याच्या मागोमाग त्याचे आई वडील या तिघांचा तिथंही जागीच स्पॉटवरच अंत झाला. ही खूप वाईट आणि दुःखद घटना आहे. खरं तर पालकांनी आपल्या लेकरांना खरंच संस्कार देण्याची गरज आहे. आत्तापासून काही जणांच्या घरात मी बघतोय नाही ते लाड पुरवले जातात आणि त्यामुळेच काही जणांचा हट्ट एवढा वाढतोय. तर तुम्ही तो हट्ट आज कोणत्या स्तराला जाऊन पोहोचला तो आपण आता पाहिला. खरं तर मी या गावातील चिमुकली इथं खेळत होते आणि मला माहीत होतं ह्यांचा खेळण्याची जागा ही आहे, म्हणून मी इथं ह्यांना हे प्रश्न विचारण्यासाठी इथं आलोय. तर मला एकच प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही ती बातमी पाहिली का? कोण कोण पाहिली बातमी? वा. हां, समजा तुम्हाला एखादी महागडी वस्तू पाहिजे, कुणाला सायकल पाहिजे, कुणाला मोबाईल पाहिजे, पण कधी कधी आपल्या आई वडिलांची परिस्थिती नसते, बरोबर आहे? तर त्यावेळेस तुम्ही काय करसाल? तुम्हाला तर ती महागडी वस्तू पाहिजे, कोण देईल? प्रश्नाचं उत्तर कोणी सांगेल? आपण स्वतः मेहनत करून घेणार ती आता कधी वस्तू. करणार मेहनत तू? आपण मोठे झाले नाही. मोठे झाले म्हणजे तू आता मागणार नाही ती वस्तू. अजून आता हट्ट करणार नाही, हट्ट करायचा नाही. नंतर मग मोठं झाल्यावर, शिकल्यावर, नोकरी लागल्यावर मग घेईन. नोकरी लागल्यावर घेशील. वा, खूप छान विचार आहेत. खरं तर बऱ्याच वेळेस तुमचे काही मोठ्या वर्गातले मित्र असतात मग त्यांच्याकडे काही मोबाईल असतात किंवा ते पप्पाचा मोबाईल चोरून येऊन घंटाभर बाहेर मोबाईलवर गेम खेळत बसतात. तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मोबाईल आपल्याकडे असावा? कोणाकोणाला वाटते बाबा? बऱ्याच जणांना वाटते. ठीक, मला सांगा, मग आता तुम्हाला ती मोबाईल पाहिजे तर कसं करणार? कसं करणार? तुमची आईवडिलांची परिस्थिती नाही मोबाईल घ्यायची, पण तुम्हाला मोबाईल पाहिजे. तुम्ही मागणार का नाही ती मोबाईल? हट्ट करणार का? नाही. मला तर लई जणांच्या घरचे म्हणलीत की मोबाईल मागते म्हणून घंटाभर. तेवढं आता इथं मोबाईल चालू आहे, व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही म्हणाले. काय तुम्हाला कमतरता वाटते? तुम्हाला काय वाटते की आज जी घटना घडली त्यामध्ये त्याच्या आई वडिलांचं जे काही पालन पोषण आहे त्याच्यामध्ये त्याचे आई वडील कमी पडले असावेत का नाही? कोणाची चूक असेल यामध्ये? त्या मुलाची चूक? मुलाची चूक. बरं, ठीक. मग आता तुमच्यामध्ये तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासोबत कसं वागायला पाहिजे? प्रेमाने वागायला पाहिजे का रागावून, रट्टे देऊन तुम्हाला अभ्यास करून घ्यायला पाहिजे? कसं केलं पाहिजे? काय वाटते तुम्हाला? रागावून रट्टे देऊन केलं पाहिजे. तुम्हीच रुसू बसता की रट्टे दिल्यावर? तू तर लय अभ्यास करतोस. की पप्पानं मारल्यावर रागावतोस की काय अभ्यास करत बसतोस? कसं करतोस? अभ्यास करतोस बापा? एका शब्दात समर्थ काय सांगशील आईला बाबाला? काहीच नाही. आई वडिलांशी विषयी तुमच्या मनात काहीच नाही? नाही मारती मम्मी? ते मोठं झाल्याने जे काही त्यांच्या इच्छा आहेत काय ते मी मोठं होऊन पूर्ण करणार. बरं, तू आईला सांगत पप्पाला सांगणार आहेस. वा, शाबास. आता बऱ्याच वेळेस तुमच्यावर तुमचे आई बाबा रागावतात अभ्यासासाठी. मग तुम्हाला काय वाटतं, त्यानं रागावं की नाही? रागवा, काही अडचण नाही. बऱ्याच वेळेस आपले आई वडील आपली इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, याचा तुम्हाला राग येते? कोणाकोणाला राग येतोय? येते तुला राग? करण राग येते तुला? कोणाकोणाला राग येते? प्रतीक, राग येते तुला? पप्पा, प्रतीकला राग येत नाही. सांगा, राग येते तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा? नाही. कोणाकोणाला राग येत नाही? हात वर करा बरं. बर, फक्त करणला राग येते. मला माहित आहे तुम्हाला बऱ्याच जणाला राग येते, पण तुम्ही हे कॅमेरे चालू असल्यामुळे नाही म्हणाले, हेही मला माहित आहे. खरं आहे की नाही? सांगा, खरं सांगा, राग कुणाकोणाला येते तितक्या पुरता? एखाद्यावर राग येते. ओके, असं खरं सांगा मला, एखाद्यावर राग येते? तुम्हाला वाटतंय मला ही गोष्ट घेऊन द्यावं, ती गोष्ट घेऊन द्यावं, असं वाटतंय ना तुम्हाला प्रत्येकाला? काय वाटते? कोणीतरी मला उत्तर द्या की तुमच्या आई वडिलांनी मुलासोबत त्यांच्या एखादी गोष्ट रोज करायला पाहिजे, ती कोणती असेल? अभ्यास करून घेणे. चांगले वागणे म्हणजे आई वडील तुमच्यासोबत चांगले वागत नाहीत? मग कोण चांगलं वागलं पाहिजे, तुम्ही का आई वडील? तुम्ही चांगलं वागलं पाहिजे. तुमच्याकडून रोज अभ्यास करून घेतला पाहिजे. बघा,
ही जी आज घटना घडली, आपण जी बातमी पाहिली होती त्याच्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ करतोय. खरं तर प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे की आपला मुलगा काय करतोय, दिवसभर कुठं फिरतोय. आता मला माहित होता यांचा हा स्पॉट आहे खेळायचा, म्हणून मी इथं आलो. मला हे सगळे सापडले इथं. खेळू द्या, काही अडचण नाही. अभ्यास केल्यानंतर खेळले पाहिजे. हे तरी खेळ आमच्या गावात खेड्यात चालू आहेत. शहरामध्ये तर फक्त एकच खेळ चालू आहे, मोबाईल आणि टी व्ही. खरं तर या विद्यार्थ्यांनी खूप छान असं प्रश्नाची उत्तरं दिलेत. मला एक अजून तोच जे मी सुरुवातीला मध्येच एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न मला यांना विचारायचा आहे. तो प्रश्न म्हणजे जनार्दनला तो प्रश्न कळालाच नाही की एका वाक्यात तू त्यांना काहीतरी सांगणार आहेस. तुझ्या चांगल्या भावना असतील किंवा तुला कोणत्या रागात येणारा एखादा शब्द असेल, तू त्यांना काय सांगणार आहेस. जसं मला जर तुम्ही हा प्रश्न विचारला तर मी माझ्या आईबाबाला काय सांगणार आहे की माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात आजपर्यंत त्याच्याबद्दल सॉरी. अशा प्रकारचं काहीतरी तुमच्याकडून एखादा शब्द आहे का? कोणी सांगल? गोविंद, तर त्यांचं स्वप्न पूर्ण करेल. दे त्याला. हां, सांग. त्यांचं स्वप्न पूर्ण करेल सर. अजून त्यांना सांगायचं तुम्हाला, मला नाही. तुमच्याकडून कधी एखादी चूक झाली का, त्यांना खूप वाईट वाटले पण तुम्ही त्यांना सॉरी म्हटले नाही कधीच, असं कोणासोबत? पण आता मला सॉरी म्हणायची. हां, मी मागे स्वप्नावर पोहायला जाऊ लागलो तर तेव्हा मी त्यांना सॉरी म्हणलो नाही, तर आता म्हणतो सॉरी. व्हेरी गुड. अजून कोणी असं एखादा इन्सिडेंट, एखादी घटना तुमच्यासोबत घडली, त्यांनी तुम्हाला रागावलं आणि ते चांगल्यासाठीच आहे. जर तुम्हाला पोहता येत नाही तर तिथं पोहायला कशाला चालेल? बरोबर. मी एकदा 5वीला कटिंग करण्यासाठी एकदा बोललो होतो घरी. तेव्हा एकदा पप्पा रागावले होते, तेव्हा मी सॉरी म्हणलो नाही, तर आता म्हणतो सॉरी. मित्रांनो, ही वयानं लहान असलेली मुलं आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून गेलेत. खरं तर सगळ्यांना खूप काही गोष्टी हव्या असतात. कुणाला गाडी हवी असते, कुणाला मोबाईल हवा असतो, कुणाला नवीन कपडे हवे असतात. पण जर या गावातील विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या आईवडिलांची जर खरंच परिस्थिती नसेल तर ते हट्ट करणार नाहीत असं सांगत होते. आणि ते खरंच मनाला मला लागली गोष्ट. शहरांमधील पालक त्यांच्या मुलांची एवढी काळजी घेतात, एकदम अशा नाजूक फुलासारखं त्यांना जपतात, आणि मग त्यांच्याकडून मिळणार काय आहे? तर आजची ती संभाजीनगर मध्ये घडलेली जी घटना, अशी जर परिस्थिती उद्भवत असेल तर ही खरंच गोष्ट खूप भयानक आहे. सगळ्या पालकांना मला एकच सांगायचं की या मुलांसोबत गप्पा मारत चला. त्यांना आपली परिस्थितीचा ज्या काही गोष्टी आहेत ते सांगत चला. आपण काय परिस्थितीतून त्यांना शिकवतोय, काय परिस्थितीतून त्यांना पुस्तकं, वह्या कसे कसे आणून देतोय, ह्या गोष्टीची त्यांना जाणीव असली पाहिजे. आणि जर त्यांना जाणीव होत नाहीये, तुम्ही व्याजानं काढून आणताय की कशा पद्धतीने हे त्यांना देताय, त्यांच्या ट्युशनची फीस, त्यांच्या क्लासेसची फीस, त्यांच्या शाळेतील परीक्षेची फीस, त्यांना मिळणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा ही कुठून तुम्ही त्यांना देताय, ह्या हर गोष्टीचा त्यांना माहिती असलं पाहिजे असं मला वाटतंय. खरं तर ही गावातील आणि ही खेड्यातील मुलं असं काही करणार नाहीत ह्याची आम्हाला खात्री आहे. आजच्यासाठी एवढंच. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.